आज वटपौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यसंपन्न जीवनासाठी साजरी केली जाणारी भक्तिभावाची परंपरा. सकाळी स्नान करून व्रत धारण केलं जातं. वडाच्या झाडाजवळ जाऊन हळदकुंकू वाहून पूजन केलं जातं. 7 वेळा झाडाभोवती दोरा गुंडाळत सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी वटसावित्रीची पवित्र कथा ऐकली जाते, ज्यात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. तिच्या निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमाची आजही आठवण ठेवली जाते. वटपौर्णिमा हे स्त्रीशक्तीच्या भक्ती, निष्ठा आणि प्रेमाचे प्रतीक आहे. चला तर मग आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत निस्वार्थ प्रेम आणि निष्ठेचा वटवृक्ष आज रुजवूया. आज आहे वटपौर्णिमा, एक असा पवित्र दिवस जिथे निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेची परंपरा जपली जाते. सावित्रीच्या भक्तीने पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले आणि त्या नारीशक्तीची प्रेरणा आजही आपण साजरी करतो. विवाहित स्त्रिया आज उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात, हळदकुंकू वाहतात आणि झाडाभोवती 7 वेळा दोरा गुंडाळतात. प्रत्येक फेयात एक प्रार्थना, एक आस्था, एक शुभेच्छा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजेसाठी लागणारी सामग्री: हळद, कुंकू, अक्षता, फुले, पंचामृत, फळे आणि पूजेसाठी दोरा. वडाच्या झाडासमोर पूजनस्थळी बसून वट सावित्रीची पवित्र कथा वाचली जाते. ही पूजा केवळ धार्मिक नसून ती नात्यांतील श्रद्धा, निष्ठा आणि प्रेमाची खरी ओळख आहे. वटवृक्षासारखं आपल्या संसाराचं जीवन बळकट होण्यासाठीच ही परंपरा. आज आपण सावित्रीप्रमाणे भक्तीने, निष्ठेने आणि श्रद्धेने व्रत करूया आणि पतीच्या आयुष्यासाठी, संसाराच्या सुखासाठी देवाजवळ एक छोटीशी पण प्रेमाची प्रार्थना करूया. वटपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.